इराण आणि इस्रायलमध्ये मोठं युद्ध सुरू आहे. पण भारतात चर्चा आहे की भारतात पेट्रोल महाग होणार. आता इस्रायलच्या युद्धाचा भारताशी काय संबंध? इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध पेटलेले आहे. मोठे-मोठे एकमेकांवर हल्ले सुरू आहे. जगभरात तणाव वाढलाय. पण त्याचा तुम्ही विचार केला आहे की त्याचा थेट परिणाम आपल्या खिशावर होणार आहे? आज आपण हेच सोप्या भाषेत समजून घेऊ. भारत आणि मध्य पूर्वेचं तेलाचं नातं काय? भारत जगातील सर्वात मोठा तेल आयात करणाऱ्या देशांपैकी एक आहे. म्हणजे सगळ्यात जास्त तेल आपण बाहेरून विकत घेत असतो. आपण जवळपास 85 ते 90% तेल बाहेरून विकत घेतो. यात या देशांचा सौदी अरेबिया, इराक, UAE आणि पूर्वी इराण सारख्या देशांचा संबंध आहे. म्हणजे मध्य पूर्वेत काही अस्थिरता झाली की त्याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. युद्ध आणि तेलाच्या किमतींचा काय संबंध? आता प्रश्न असा आहे, युद्ध सुरू झालं की तेल महाग का होतं? कारण युद्धामुळे दोन मोठे धोके निर्माण होतात. तेल उत्पादनात अडथळे होतात आणि तेल वाहतुकीच्या मार्गावर संकट येतात. विशेषतः समुद्रातून मोठा मार्ग तेल उत्पादनाचा असतो, जिथून मोठ्या मार्गाने तेल बाहेर जात असते. पण जर इराणने हा मार्ग बंद केला किंवा तणाव वाढला तर जगातील बाजारपेठेत तेलाची कमतरता निर्माण होऊ शकते आणि जेव्हा पुरवठा कमी होतो तेव्हा मागणी जास्त वाढते. भारतात लगेच पेट्रोल महाग होईल का? पण लगेच तर नाही होणार, पण शक्यता महाग होण्याची पूर्ण आहे. भारत सरकार आणि तेल कंपन्या काही काळासाठी साठा ठेवतात. तसेच सरकार कर कमी जास्त करून किमती नियंत्रणात करू शकतं. पण जर युद्ध दीर्घकाळ चाललं आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती 80, 90, $100च्या पुढे गेल्या तर भारतात पेट्रोल डिझेल महाग होण्याची शक्यता पूर्ण आहे. सरकार काय करू शकतं? सरकारकडे काही पर्याय असतात. सरकार कर कमी करू शकतं, इतर देशांकडून तेल खरेदी विक्री वाढवू शकतं, साठ्यातील तेल वापरणं हळूहळू करू शकतं. भारताने रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करून आधीही संतुलन राखलेलं आहे. म्हणजे परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेलेली नाही, पण जागतिक बाजारपेठेवर अजूनही ताबा आहे. सामान्य माणसावर याचा काय परिणाम होतो? जर पेट्रोल महाग झालं तर फक्त वाहनधारकांवर परिणाम होत नाही. वाहतूक खर्च वाढतो, भाजीपाला किराणा महाग होतो, महागाई वाढते, उद्योग धंद्यांवर पण ताण येतो. म्हणजे युद्ध हजारो किलोमीटर दूर असलं तरी त्याचा फटका आपल्या घर खर्चावर बसू शकतो. पण यावर घाबरायची गरज नाही. सध्या घाबरण्याचं काहीच कारण नाही. कारण जागतिक बाजारपेठ अजूनही स्थिर आहे. कधी कधी युद्धाच्या बातम्यांमुळे दर वाढतात, पण काही दिवसात पुन्हा स्थिर होतात. महत्वाचं काय? युद्ध किती मोठं होतं, किती दिवस चालतं, इतर देश त्यात किती सहभाग घेतात यावर सर्व निर्णय ठरतात. इराण इस्रायल युद्धामुळे भारतात पेट्रोल महाग होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण लगेच मोठी वाढ होईल असं पण नाही. सगळं अवलंबून आहे जागतिक तेल बाजार, पुरवठा मार्ग आणि सरकारच्या नियंत्रणांवर. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही पेट्रोल पंपावर उभे असाल आणि दरात बदल दिसला तर लक्षात ठेवा, जगात कुठेतरी चाललेलं युद्ध तुमच्यावर परिणाम करत आहे. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. महाराष्ट्र अपडेट्स 24. धन्यवाद.